पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वाचक विद्या पाटील. प्रकरण 41. असाही असतो प्रेमळपणा. बाबासाहेबांच्या प्रेमळपणाच्या पुष्कळ गोष्टी सांगता येतील. एक प्रसंग असा होता. पहाटेची वेळ होती. 5 वाजले असतील. आमच्या परळच्या आळेच्या दारातून अहो दोंदे, अहो दोंदे असे कुणीतरी हाका मारित होते. डॉक्टर यावेळी इकडे कुठे? मला आश्चर्य वाटले. अहो दोंदे, मी चहा प्यायला आलो आहे असे बोलताच ते जिना चढले. येऊन बसल्यावर मी सहजच येण्याचे कारण विचारले. ते म्हणाले, असे झाले, आमच्या हिंदू कॉलनीमध्ये काम करणारी भंगीन रात्री 2 वाजता मला उठवायला आली. तिच्या नवऱ्याला आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासून जुलाबोकाऱ्या होत होत्या. संध्याकाळी 7 वाजता ती आपल्या नवऱ्याला इस्पितळात घेऊन गेली. 7 वाजल्यापासून तो रात्रीचे 2 वाजेपर्यंत त्यांनी दादच दिली नाही. बाहेर पडून होता. मी डॉक्टर जीवरावला सांगावे म्हणून ती मला उठवायला आली. मी मोटारगाडी काढली आणि त्या बाईबरोबर इस्पितळात गेलो. त्या मनुष्याची सोय लावली आणि जाता जाता तुमच्याकडे डोकवावे असे माझ्या मनात आले, म्हणून तुम्हाला हाका मारल्या. एक सायंकाळी बाबासाहेब फिरायला निघाले. कडक थंडी पडली होती. वाटे त्यांना एक अगदी म्हातारा गृहस्थ आढळला. त्याच्या अंगावर जीर्ण व फाटके कपडे होते. अर्धनग्न होता तो. एका पुलाला टेकून तो थंडीत कुडकुडत उभा होता. त्याचे हातपाय लटलटत होते. ती अवस्था पाहून बाबासाहेब थबकले. अंगावरचा गरम उंची कोट काढला आणि आपल्या हातांनी त्यांनी त्या म्हाताऱ्याच्या अंगात तो कोट घालून दिला. मग त्याला आलिंगन देऊन ते पुटपुटले, या जगात असे कितीतरी लोक थंडीत गाठून मरत आहेत. कितीतरी लोक उपासानं तडफडत मरत आहेत. स्वतःला जे शक्य आहे ते करीत जा. एके दिवशी त्यांचा कुत्रा काही खाईना, काही पिईना. बाबासाहेब फारच अस्वस्थ झाले. हवे ते इलाज केले. त्याला हृदयाशी कवटाळून करून शब्दात ते म्हणाले, असे काय झाले तुला? तुझा सत्याग्रह कशासाठी आहे? हे उपोषण कशासाठी? सांग बाबा, सांग. बाबासाहेबांचे डोळे पाणावले. आपला प्रेमळ विश्वासू कुत्रा काहीच खात नाही म्हणून तेही 2 दिवस उपाशीच राहिले. आणि 3ऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कुत्र्याने दुधाबरोबर पाव खाल्ला तेव्हा बाबासाहेब आनंदून गेले. प्राणीमात्रावरील ही उदात्त दया, निष्ठा. प्रकरण 42. वेद विवाह संशोधन. वेदांचा अर्थ आधुनिक पद्धतीने कसा लावावयाचा? वेद हे हिंदू धार्मिक ग्रंथ आहेत अशी हिंदी व कित्येक युरोपीय पंडितांचीही आतापर्यंत कल्पना होती. माझ्या मते वेदांचा अर्थ सामाजिक भूमिकेवरून करणे अधिक इष्ट आहे आणि या सामाजिक दृष्टिकोनाचा उपयोग केल्याशिवाय आपल्याला वेदातील बऱ्याच गूढ गोष्टींचा उलगडा करता येणार नाही. त्याचप्रमाणे ब्राह्मण किंवा उपाध्याय वर्ग फक्त 3च वेद खरे आहेत असे मानित आले आहेत, म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद हेच त्यांच्या मते खरे वेद. अथर्ववेद वेदच नव्हे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांनी अथर्ववेदाला कधीच महत्त्व दिले नाही, कारण अथर्ववेदात फक्त जारण, मारण व मांत्रिक विद्या हे विषय हाताळले आहेत असेही त्यांचे मत होते. आमच्या जीवनाचा समाजवादाच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आता आपल्याला पटली आहे. हिंदू विवाह पद्धतीबद्दल तुम्ही विचारले म्हणून सांगतो. या विवाह पद्धतीमध्ये सप्तपदी आहे, लांजा होम आहे. या दोन्ही गोष्टींचा खरा अर्थ काय आहे? सप्तपदी पूर्ण झाल्याशिवाय वधूवरांचा विवाह कायद्याच्या दृष्टीने पूर्ण झाला नाही असे आपण मानित आलो आहोत. का बरे? आता यामध्ये समाजवादाचा प्रश्न कसा येतो असे तुम्ही विचाराल. या लांजा होम व सप्तपदी या विधींमध्ये बराच मोठा इतिहास दडून बसलेला आहे आणि तो इतिहास उकलून पाहत असताना समाजवादाकडे पाहणे स्वाभाविकच आहे. प्राचीन जगामध्ये आणि मुख्यतः हिंदुस्थानात सुद्धा मिराजदारी पद्धती फार प्राचीन काळापासून चालत आली होती. या मिराजदारी पद्धतीचे संपूर्ण संशोधन केल्यास एक भला मोठा ग्रंथ निर्माण होईल. लांजा होम विधी म्हणजे एखाद्या वधूला तिच्यासाठी योजलेल्या वराशी लग्न करण्यास मिराजदारी पद्धतीप्रमाणे मालकाकडून परवानगी मिळवावी लागे. ही परवानगी मिळविण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी साध्य करण्यासाठी आम्हामध्ये पूर्वी चाल होती. त्यापैकी पहिली अट म्हणजे वधूचा पहिला उपभोग घेण्याचा मालकाचा हक्क असे. हा हक्क अजून काही विवक्षित हिंदू समाजात प्रस्थापित असलेल्या आपल्याला माहीत आहे. या ठिकाणी तुम्हापैकी कोणीतरी ओरिजिन ऑफ फ्युडलिझम, इट्स स्कोप अँड एस्पेक्ट्स इन इंग्लंड या विषयावर संशोधन करावे असे मी सुचवितो. या विषयाला जेवढे सामाजिक महत्त्व आहे तेवढेच ऐतिहासिक महत्त्व आहे. या इंग्लंडमधील मिराजदारीचे थोडेसे दिग्दर्शन असे आहे. मिराजदारी पद्धतीप्रमाणे जहागीरदाराच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी असतात, म्हणजे या जमिनीवर त्यांचा सर्वस्वी हक्क असे. त्यांच्या हाताखालील गुलाम यांना जमिनी नांगराव्या लागत.
पण या त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मुळीच देण्यात येत नसे. या जहागीरदारांच्या आणखीही काही जमिनीची नांगरणी, पेरणी वगैरे करण्यासाठी त्यांच्या उत्पन्नापैकी काही भाग मोबदला म्हणून गुलामांना दिला जात असे. पण त्यापैकी एखाद्या गुलामाचे लग्न झाले तर पहिल्या रात्री त्याच्या वधूशी पहिला संभोग करण्याचा अधिकार जहागीरदाराचा असे. त्याला प्रायमस नाटे असे नाव आहे. हा विधी कितीतरी शतके प्रचलित होता. तो विधी पुढे नाहीसा झाला व त्याच्याऐवजी मालकाला कर देण्याची पद्धत सुरू करण्यात आली. याच प्रकारची पद्धती हिंदुस्थानामध्ये प्रचलित असली पाहिजे असे माझे अनुमान आहे. पण यावर संपूर्ण संशोधन करून आपल्याला खऱ्या खोट्या गोष्टीचा निर्णय करता येईल. आता आपण या लांजाहोम विधीमध्ये लाह्यांचा उपयोग करीत असतो. निदान त्यांच्या पांढऱ्या रंगावर तरी चांदीच्या नाण्याशी संबंध जोडणे आपल्याला अशक्य होणार नाही आणि ही नाणी संभोग रात्रीच्या हक्काऐवजी देण्याची प्रथा पुढे पडली असली पाहिजे. म्हणूनच लांजाहोम झाल्याशिवाय म्हणजेच लग्नाचा पूर्ण कर दिला गेल्याशिवाय लग्नविधी पूर्ण झाल्याचे कबूल केले जात नसे. हे योग्यच होते म्हणायचे. आता या ठिकाणी मिराजदारीचा मालक किंवा मुख्य उपाध्याय याने आपला संभोग रात्रीचा हक्क सोडून रुपयाचा कर घेण्यास सुरुवात केली असली पाहिजे. त्याचप्रमाणे आणखी पुढे या कराराऐवजी अग्नीला लांजाहोम अर्पण केला म्हणजे लग्नविधी संपूर्ण झाला अशी ग्वाही देण्याची प्रथा असली पाहिजे. लग्नविधीतील हा जो सामाजिक महत्वाचा विभाग मी तुम्हाला सांगितला त्याचे कोणीतरी उत्तम संशोधन करून सांगोपांग विचार जगापुढे मांडावेत अशी माझी तुम्हाला सूचना आहे. टिळकांचे आर्टिक होम इन द वेदास याविषयी डॉक्टर बोलू लागले. खरोखरी टिळकांचे संशोधन फार महत्वाचे आहे. या त्यांच्या संशोधनाला याहीपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झाले असते जर टिळकांनी हिंदुस्थानामध्ये आर्य लोक हे एकाच वेळी न येता अनेक युगात आले असे सिद्ध केले असते तर. आता हे आर्यन लोक निरनिराळ्या 2 युगात हिंदुस्थानात आले हे आपण कसे शोधून काढायचे असा कोणीही प्रश्न विचारेल. हे 2 भिन्न भिन्न युगात आलेले आर्यन लोक एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत असे मला आढळून आले आहे. टिळकांनी ज्या आर्यांचे मूळ स्थान हे आर्क्टिक महासागरात कुठेतरी होते असे मानले आहे त्या आर्यांनी प्रलयाची कथा मान्य होती. हीच कथा यहुद्यांच्या टाल्मुडमध्ये व ख्रिस्ताच्या बायबलमध्येही वर्णन केलेली आहे. पण आर्यांचा आणखी कसा वर्ग असा असलेला आढळून येतो की त्यांनाही प्रलयाची कथा मंजूर नव्हती किंवा त्यांना ती माहीतही नव्हती, कारण त्यांच्या पुराणात तरी त्याविषयी उल्लेख असलेला कोठेही आढळून येत नाही. मनूला ही प्रलयाची कथा मंजूर आहे. म्हणून माझ्या दृष्टीने ज्या आर्यांच्या पुराण ग्रंथात प्रलयाची कथा आढळून येते त्या आर्यांपैकीच हा मनू एक असला पाहिजे हे सिद्ध होते. अर्थात हा प्रलय झाला तो आर्क्टिक विभागात झाला असला पाहिजे व या आर्याचे मूळ स्थान म्हणजे आर्क्टिक विभाग असला पाहिजे हे कोणालाही मंजूर करता येईल. पण ज्या आर्यन लोकांना ही प्रलयाची कथा माहीत नव्हती त्यांचे मूळ स्थान कोठे असले पाहिजे हाही एक प्रश्न उत्पन्न होतोच. त्याचे सुद्धा संशोधन व्हावायला हवे. पुढे आपल्याला असेही आढळून येते की या 2 आर्यांच्या आपापसात लढाया पण झाल्या. त्यातल्या काही आर्यांनी आदिवासींशी मैत्री संपादली व त्यांच्या सहाय्याने आर्याच्या दुसऱ्या टोळीचा पूर्णपणे पराभव केला किंवा कधीकधी त्यांच्याकडून पराभूत झाले. या विषयाचे संशोधन करण्यासाठी ध्येयनिष्ठ वृत्तीचे प्राध्यापक आपल्या देशात तयार व्हायला पाहिजेत. प्रकरण 43 निरनिराळे धर्म. जगातील मोठमोठ्या धर्मांविषयी खोल व सांगोपांग विचार केला म्हणजे आपल्या विचाराला चालना मिळाल्यापासून राहत नाही. ख्रिस्ती धर्मामध्ये जीजस ख्राइस्ट म्हणतो की मला तुम्ही ईश्वराचा पुत्र समजा म्हणजेच मी तुम्हाला ईश्वराकडे घेऊन जाईन आणि हे मानण्यास तुम्ही तयार नसाल तर तुम्हाला ईश्वराकडे जाता येणार नाही. काही ख्रिस्ती लोकांचे म्हणणे असे की जुदोवा हा जर तुमचा ईश्वर आहे तर त्याने लग्न केल्याचे कोठेच सांगितले नाही आणि हे खरे आहे तर मग जीजस ख्राइस्ट हा ईश्वराचा पुत्र आहे असे आम्ही मानायचे तरी कसे. वास्तविक पाहता यहुदी लोकांचा जुना करार हाच ग्रंथ, त्यात लिहिलेल्या गोष्टी यहुदी लोकांना मान्य, पण नवा करारप्रमाणे मेसायाने आगाऊ सांगून ठेवलेला येशू ख्रिस्त जन्माला आला असे मानलेले आहे. अर्थात तो करार यहुद्यांना मान्य नाही. पण ख्रिस्ती धर्म कसाही असला व त्यातील तत्वे आपल्या बुद्धीला पूर्णतया पडण्यासारखी नसली तरी त्या धर्माचा ख्रिस्ती समाजावर केवढा विलक्षण प्रभाव आहे याचा आपण अवश्य आढावा घेतला पाहिजे. ख्रिस्ती धर्माचा पगडा ख्रिस्ती समाजाच्या नैतिक आचरणावर किती विलक्षण तऱ्हेने बसलेला आढळून येतो ते पहा. मी तुम्हाला 8व्या एडवर्डचीच गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला माझे म्हणणे पटेल. त्या राजाला आपले सिंहासन सोडावे लागले याला खरे कारण काय झाले असेल याची तुम्हाला कल्पना आहे. 8व्या एडवर्डनी एका काडीमोड घेतलेल्या तरुणीशी लग्न करण्याचे ठरविले तेव्हा त्याच्याविरुद्ध चर्चा येऊ लागली.
डॉक्टर लांग, कॅटरबरीचे आर्च बिशप यांनी तर साफ सांगितले की मी या लग्नाच्या कोणत्याही विधीत भाग घेणार नाही व नंतर होणाऱ्या बड्या खाण्यात तर मुळीच भाग घेणार नाही. पहिल्याने इंग्लंडचे त्यावेळचे मुख्य प्रधान स्टॅनले बॉल्डविन यांनी या गोष्टीत फारसे मन घातले नाही, कारण त्यांना कॅन्टरबरीच्या आर्चबिशपने घातलेल्या धाकाचे फारसे महत्त्व पाहिल्याने वाटले नसावे. पण पुढे जेव्हा या आर्चबिशपने आपल्या हाताखालील एका बिशपकडून चर्चमध्ये धार्मिक प्रवचन देत असता उघडपणे या भावी लग्नाच्या विरुद्ध जोराचा प्रचार चालविला, तेव्हा मात्र साऱ्या ब्रिटिश पत्रकारांना या अनिष्ट गोष्टीकडे उघडपणे डोळेझाक करता येणे अशक्य झाले आणि वर्तमानपत्रे उघडपणे हल्ला चढवू लागल्याबरोबरच मुख्य प्रधानांना राजाची भेट घेऊन त्याला राजत्याग करण्याचा सल्ला देण्याशिवाय गत्यंतरच उरले नाही. मुख्यप्रधान म्हणाले, तुम्ही योजलेल्या स्त्रीशी तुम्हाला लग्न करावयाचे आहे ना? सारी ख्रिश्चन ब्रिटिश जनता त्याच्या विरुद्ध आहे हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्हाला ख्रिश्चन नैतिक नियमाच्या विरुद्ध वागावयाचे असेल तर राजत्याग करावा लागेल. ख्रिस्ती धर्माचा समाजावर व समाजाच्या नैतिक बंधनावर किती मोठा प्रभाव आहे हे आपल्याला नाही का दिसून येत? याच्या उलट हिंदू धर्माचा आपल्या समाजाच्या नैतिक बंधनांवर किती पगडा आहे याचा तुम्हीच खोल विचार करून पहा. आपले राजे रजवाडे वाटेल तसे वागतात. त्यांच्या विरुद्ध हिंदू धर्म काय करू शकतो? उलट शंकराचार्य ही नैतिक बंधने तोडण्यास मदत करतो. याला काय म्हणावे मला समजत नाही. आता आपण मुसलमानी धर्माविषयी विचार करू. महम्मद पैगंबराची शिकवण अशी आहे की मीच ईश्वराचा एकमेव प्रेषित असून मी पहिला व अखेरचा आहे हे आधी तुम्ही कबूल केले पाहिजे, तरच मी तुमच्या ईश्वरापाशी रदबदली करू शकेन. अर्थात हे मानण्यास जे लोक तयार नाहीत ते सारे काफीर गणले जातात. बौद्ध धर्म खरा मानवी धर्म. ज्याप्रमाणे बुद्धांनी आपल्या निर्वाणकाळी आपल्या शिष्यांना अखेरचा संदेश दिला, त्याचप्रमाणे महम्मद पैगंबरानेही आपल्या शिष्यांना दिला आहे हे तुम्हाला माहीत आहेच. काही शिष्य आसन्न मरण असलेल्या महम्मद पैगंबराला विचारू लागले, आपण काही गोष्टींचा अद्याप निर्णय दिलेला नाही. एखादी गोष्ट आम्हाला विचारायची असल्यास आम्ही काय करावे? आम्ही कसे वागावे? यावर महम्मद पैगंबराने जे उत्तर दिले त्याचा आपण विचार करा. म्हणजे महम्मदीय धर्मात विचार स्वातंत्र्याला कितपत मुभा आहे हे आपल्याला कळून येईल. ते म्हणाले, काफीर जसे वागतील त्याच्या अगदी उलट तुम्ही वागत जा म्हणजे झाले. हे ऐकून शिष्यांचे समाधान झाले की नाही आपल्याला माहीत नाही, पण आम्हाला मात्र हे उत्तर समाधानकारक वाटत नाही. आता हिंदू धर्माच्या शिकवणीचा आपण खोल विचार करू. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणजे धर्माची ग्लानी झाली, धर्म साप बुडाला, अधर्माचे साम्राज्य माजले म्हणजे इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झाल्यावर मग भगवान विष्णू अवतार घेऊन येणार व पुन्हा धर्माची स्थापना करणार. या गोष्टीवर विश्वास ठेवून आपण हात जोडून स्वस्थ बसणार की काय? इकडे नर करणी करे तो नर का नारायण हो जाय म्हणायचे आणि त्याचवेळी नराच्या करणीला मुळी वावच ठेवायचं नाही असे नारायणच करील असे म्हणायचे. याचा अर्थ काय? आपल्या विसंगत विचारसरणीमुळे आपण कधीच कर्तव्यतत्पर होऊ शकत नाही. ईश्वराच्या अवताराशिवाय स्वतःला काही करताच येणे शक्य नाही असे तुम्हाला वाटते, म्हणूनच तुम्ही की कर्तव्यमूढ झालेले आहात. दुसरे काय? याच्या उलट बुद्धाच्या शिकवणुकीचा विचार करा. बुद्धाचा हा खरा मानवी धर्म आहे. बुद्धाने आपण ईश्वराचे अवतार आहोत, आपण त्याचे प्रेषित आहोत किंवा आपण त्याचे एकमेव पुत्र आहोत असे केव्हाही व कोठेही सांगितलेले नाही. म्हणूनच बौद्ध धर्म हा मानवी धर्म असून मानवाच्या संपूर्ण विकासासाठी तो निर्माण केला आहे असे आम्हाला वाटते आणि तो आमच्यासारख्या आधुनिक व अद्ययावत असलेल्या प्रत्येक मनुष्याला चटकन पटवू शकतो असा आहे. बुद्धाची शिकवण अगदी साध्या व स्पष्ट शब्दात मांडलेली आहे. या धर्मामध्ये मनुष्याला पूर्ण वैचारिक स्वातंत्र्य दिले आहे व मानवतेला आणि सत्सद्विवेक बुद्धीला पटविल त्याच गोष्टी ग्राह्य मानण्यात आल्या आहेत. पार्लमेंटमध्ये कार्य असे चालवावे याविषयी जसे काही ढोबळ नियम असतात तशा प्रकारचे नियम बुद्ध संघामध्ये आहेत. हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटते. बुद्ध संघामध्ये बॅलट मतमोजणीची पद्धत होती. एखाद्या माणसाला बुद्ध संघात यावायचे असल्यास त्याला प्रथम एखाद्या बुद्ध भिक्खूचे शिष्यत्व पत्करावे लागे. भिक्खू या उमेदवाराच्या दरेक चालचणुकीवर अगदी बारकाईने लक्ष ठेवून त्याच्या लायकीविषयी 3 वर्षे आपली खात्री करून घेई. अशी त्याची खात्री झाली म्हणजे त्याच्या शिफारशीवर
या उमेदवाराचे नाव संघात नोंदण्यात येईल. पुढे त्याच्या उमेदवारीबद्दल गुप्त मतनोंदणी करण्यात येईल. ही मतमोजणी सालपत्रावर लिहून केली जाते. ही सालपत्रे सारी एका पेटीत गुप्तपणे ठेवून झाल्यावर साऱ्या मतांची मोजणी केली जात असे व एकही मत विरुद्ध नसले म्हणजेच त्याला संघात सामील करण्याची परवानगी दिली जाईल. त्याचप्रमाणे संघात एखादा प्रश्न विचारायचा असल्यास त्याला हल्लीच्या आपल्या आधुनिक पद्धतीप्रमाणे प्रथम नोटीस ऑफ मेशन म्हणजे ठरावाचा मसुदा संघाच्या कार्यवाहकाकडे पाठवून द्यावा लागत असे. अशा तऱ्हेने हा मसुदा पुढे आणला गेला. प्रथम त्याच्याविरुद्ध कोणी असतील त्यांना बोलण्याची परवानगी दिली जाई. कोणी विरुद्ध नसल्यास तो ठराव मंजूर करण्यात येत असे. यावरून त्या संघातील कामे किती कडक शिस्तीने चालवली जात असत याची आपल्याला पूर्ण कल्पना येते. या अत्यंत उदार धर्माचा ऱ्हास कसा झाला ही गोष्ट पुन्हा केव्हा तरी मी तुम्हाला सांगेन. प्रकरण 44 प्रोफेसरांचे संशोधन कार्य. पुराणवस्तू संशोधन व पुराणे हितास या विषयाचे विद्वान प्रोफेसर रेव्हरेंड फादर हेरास यांचे सिद्धार्थ कॉलेजात मोहेंजोदारो येथील लेख वाचन या विषयावर उद्बोधक भाषण झाले. त्या दिवशी बाबासाहेबांनी प्रोफेसरांचे संशोधन कार्य या विषयावर विवेचन करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, फादर हेरास यांनी अत्यंत परिश्रम करून मोहेंजोदारो येथे सापडलेल्या नाण्यांवरील व विटांवरील लेख कसे वाचावे याचा अपूर्व शोध केला. याबद्दल कोणालाही आनंद, अभिमान व आश्चर्य वाटल्यापासून राहणार नाही. ज्याप्रमाणे फादर हेरासने एका ध्येयवृत्तीने या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला स्वतःला वाहून घेतले व अत्यंत प्रचंड असे संशोधन केले, तसेच आमच्या हिंदी प्रोफेसरांनी का केले नाही असा माझ्यापुढे प्रश्न उभा राहतो. का आमच्या प्रोफेसरांना तशी आवडच नाही, किंवा त्यांच्याजवळ पुरेशी विद्वत्ता नाही, किंवा त्यांच्यापाशी पुरेशी साधनसामुग्री नाही? या गोष्टीची कारणे काय असली पाहिजेत याचा आपण बारकाईने विचार करू. मला वाटते की थोडेसे रुपये मिळवावेत व आपली सुखाने कालक्रमणा करावी या पलीकडे आमच्या प्रोफेसरांना आयुष्यात काही महत्वाकांक्षाच नाही. या महत्वाकांक्षेच्या अभावाने त्यांच्या हातून काही भरीव कार्य होत नसावे. ते मधूनमधून काही पाठ्यपुस्तकांवर टिपणे लिहितात. टिपणे लिहिण्याच्या पलीकडे काही महत्वाचे कार्य आहे याची माहिती त्यांना आहे की नाही कोण जाणे. इतक्यात एक प्रोफेसर म्हणाले, आम्ही प्रोफेसर मंडळी हल्लीच्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळणाऱ्या शिक्षण पद्धतीपासून निर्माण झालेलो आहोत. यासाठी आपल्याला प्रोफेसरांना दोष न देता तो युनिव्हर्सिटीच्या शिक्षण पद्धतीवरच द्यावा लागेल. तेव्हा डॉक्टर म्हणाले, आमच्या युनिव्हर्सिटीतील शिक्षण पद्धतीमुळे उत्तम प्रोफेसर निर्माण होणे कठीण झाले आहे, हे मला कबूल आहे. आमच्यापैकी बऱ्याचशा प्रोफेसरांना शेक्सपियरची नाटके किंवा काव्ये कॉलेजातून शिकवावी लागतात. हे विषय शिकविल्याने आमच्या तरुण पिढीचा किंवा हिंदुस्थानाचा काय फायदा होतो? काहीही फायदा होत नाही असे मला वाटते. मी सुद्धा कधीकधी झोप येत नसली म्हणजे शेक्सपियर किंवा काव्य वगैरे वाचतो नाही असे नाही, पण ते केवळ वेळ घालविण्यासाठी. त्या विषयावर मला विचार करता येत नाही. कॉलेजातून हल्लीच्या काळी अगदी साधारण पद्धतीचे शिक्षण दिले जाते. अगदी बीएच्या परीक्षेपर्यंत एखाद्या तात्या पंतोजींच्या पद्धतीने शिक्षण दिले जाते हे कबूल, पण त्यातही आपल्याला सुधारणा कशी करता येणार नाही असे नाही. आता मुंबई शहरातच आर्ट्स व सायन्स हे विषय शिकविणारी 6 मोठाली कॉलेज आहेत. प्रत्येक कॉलेजे हल्लीच्या पद्धतीनुसार युनिव्हर्सिटीशी निगडीत असले तरी त्याचे अस्तित्व हे एखाद्या स्वतंत्र विद्यार्थ्याप्रमाणे विभक्त आहे, नाही का? त्यामुळे काय होते की साऱ्या 6ही कॉलेजातून निरनिराळ्या प्रोफेसरांकडून तेच विषय पुन्हा पुन्हा शिकविले जातात. या कामाची निरर्थक पुनरावृत्ती होते. पण समजा या पद्धतीवैजी आपण असे केले की एल्फिस्टन कॉलेजात फक्त इतिहास व अर्थशास्त्र हेच विषय शिकविले जाण्याची सोय केली आणि ज्या प्रोफेसरांना हे विषय शिकवायचे असतील त्यांना एल्फिस्टन कॉलेजमध्ये ते विषय शिकविण्यासाठी आपण धाडले, तर एकाच विषयातले 7-8 प्रोफेसर एकत्र येऊ शकतील आणि मग त्यांच्या कामाची आपल्याला साहजिकच विभागणी करावी लागेल. एक प्रोफेसर प्राचीन हिंदुस्थानावरच व्याख्यान देतील, दुसरे प्रोफेसर बुद्धाचा काळ व ख्रिस्त युगाचा आरंभ या विषयावर व्याख्याने देतील, तिसरे प्रोफेसर मुसलमानी युग यावर व्याख्याने देतील, तर चौथे प्रोफेसर मराठ्यांचे युग, पाचवे प्रोफेसर इंग्रजांचे युग यावर व्याख्याने देतील. त्यामुळे विषयाची अतिशय उत्तम वाटणी होईल आणि एकेका प्रोफेसराला आपापल्या विषयाचे पूर्ण अध्ययन करण्यास खूपच अवसर मिळेल आणि त्याला आपल्या विषयावर संशोधन करण्याकरता तयारी करावयास भरपूर सवड मिळेल. इतर सुधारणा
या मुंबई विश्वविद्यालयात घडवून आणण्याची वाट पाहत बसण्याऐवजी आपण पहिल्याने ही अगदी साधी सुधारणा ताबडतोब घडवून आणूया. दरेक कॉलेजने 1-2 विषयांसाठीच आपल्याला वाहून घ्यावे. त्यामुळे त्या विषयाचा संपूर्ण ग्रंथसंग्रह त्या कॉलेजात होऊ शकेल व आवश्यक असलेले वस्तुसंग्रहालयही एकाच ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करता येईल. सर्व कॉलेजातील प्रोफेसरांना त्यांच्या ठरविलेल्या प्रमाणाने पगार न देता तो विश्वविद्यालयाने सर्वांसाठी सारखा ठेवावा. म्हणजे हल्लीप्रमाणे सरकारी कॉलेजात पगाराचे एक प्रमाण व खाजगी कॉलेजात दुसरे असा फरक होणार नाही. पगाराची तक्रार नाहीशी झाल्यावर व कामाची उत्तम वाटणी झाल्यावर शिक्षण देण्याचे कार्य व संशोधन कार्य झपाट्याने चालू होईल. माझे असे मत आहे की प्रोफेसरांनी अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या कामी स्वतःला इतके वाहून घ्यावे की आपल्या घराकडे बघायला त्यांना मुळीच सवड मिळता कामा नये. हे काम संपूर्णपणे त्यांच्या पत्नीवरच सोपविण्यात आले पाहिजे. प्रोफेसर लोकांनी भलती कामे अंगावर घेऊन आपल्या जबाबदाऱ्यांचे क्षेत्र उगाच वाढवावीत जावे ही गोष्ट मला मान्य नाही. अध्यापन व अध्ययन यामध्ये संशोधनही आलेच. या 3 गोष्टींखेरीज प्रोफेसरांनी दुसरे कोणतेही काम करता कामा नये. प्रकरण 45 ग्रंथवेढा. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांना आपण दलितांचा सूर्य, दलितांची अस्मिता, दलितोद्धारक म्हणून ओळखतो. तसेच कायदेपंडित, भारतीय घटनेचे शिल्पकार, मानवतेचे पुजारी, समतेचे पुरस्कर्ते, भारतरत्न म्हणूनही त्यांचा मोठा लौकिक आहे. परंतु यापेक्षाही बाबासाहेब आंबेडकर हा माणूस एक ग्रंथवेडा होता. त्यांना निरनिराळ्या ग्रंथांचे वेड होते. त्यांचे ग्रंथांवर खूप प्रेम होते. त्यांनी अनेक ग्रंथातील ज्ञान आत्मसात केले होते. ग्रंथ हेच गुरु अशी त्यांची धारणा होती. मुंबई येथे दादर विभागात राजगृह नावाचे बाबासाहेबांचे घर आहे. हे घर म्हणजे अनेकविध ग्रंथांचे भांडारच आहे जणू. ग्रंथसंपत्ती मिळविताना बाबासाहेबांना अतिशय कष्ट पडले. त्यासाठी ते प्रसंगी उपाशी देखील राहत. ग्रंथासाठी त्यांचे मन तळमळे. बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असतानाची गोष्ट. त्यावेळी त्यांच्याजवळ पुस्तके घेण्यासाठी पैसे नसत. पुस्तकाशिवाय अभ्यास कसा होणार म्हणून त्यांनी एक मार्ग अवलंबिला होता. ते दररोज ग्रंथालयात जात. तेथील पुस्तके मिळवून वाचित, अभ्यास करीत. जितका वेळ ग्रंथालय उघडे राहावायचे तोपर्यंत ते तेथेच वाचित बसायचे. वाचता वाचता त्यांना भूकही लागे तेव्हा ते आपल्याजवळ पाव ठेवायचे. भूक लागली म्हणजे गुपचूप कुणालाही न दिसेल असे ग्रंथपालाची नजर चुकवून पावाचे तुकडे खायचे. एके दिवशी गोऱ्या ग्रंथपालाने बाबासाहेबांना पाव खाताना पाहिले. ग्रंथपालाला थोडे आश्चर्य वाटले. नंतर ग्रंथपालाने त्यांना जवळ बोलावले. ग्रंथपाल त्यांना म्हणाला, मिस्टर, हे ग्रंथालय आहे. ते समोरचे बोर्ड बघा. समोरच्या भिंतीवरच्या सूचनावजा बोर्ड होता. येथे खाऊ नये, घाण करू नये, स्वच्छता राखा. बाबासाहेबांनी भिंतीवरचा तो फलक पाहिला, वाचला आणि मान खाली घातली. हा इथला नियम तुम्ही मोडला आहे, अपराध केला आहे, तुम्हाला शिक्षा करावी लागेल, समजलात? ग्रंथपालाने सांगितले. क्षमा करा, यापुढे मी सूचनेचे पालन करीन. उपाशी राहून येथे वाचत बसेन. मग तर झाले, बाबासाहेब म्हणाले. अपराध करणाऱ्याला क्षमा करता येत नाही. ग्रंथपाल, शिक्षा करा, पण एक विनंती आहे. बाबासाहेब, कोणती? ग्रंथपालाने विचारले. माझ्यासाठी हे ग्रंथालय बंद करू नका. ग्रंथाशिवाय मी जगू शकत नाही, म्हणून या व्यतिरिक्त कोणतीही शिक्षा द्या, मी ती भोगायला तयार आहे. बाबासाहेबांनी सांगितले. ग्रंथावरील हे अजोड प्रेम पाहून गोरा ग्रंथपाल मनातून सुखावला. ग्रंथाच्या वेडाने ग्रंथपाल भारावून गेला. म्हणाला, मिस्टर आंबेडकर, तुम्ही उद्यापासून माझ्याबरोबर जेवायचे, ही तुम्हाला शिक्षा आहे. मी तुमचे जेवण आणत जाईन. गोऱ्या ग्रंथपालाने सुनावलेली शिक्षा ऐकून बाबासाहेबांचे डोळे पाणावले. ते पुढे सरसावले आणि त्या ग्रंथपालाचे हात आपल्या हातात घेऊन बाबासाहेबांनी कृतज्ञता व्यक्त केली. असा हा ग्रंथवेडा बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस आपला आदर्श असावयास पाहिजे, नाही का?